साताऱ्याच्या राजकारणात एका बाजूला विजयाचा गुलाल उधळला गेलाय तर दुसरीकडे विरोधाचा काळा झेंडा फडकवण्यात आलाय। सातारा जिल्हा परिषदेत आता जे घडलं ते केवळ सभापतींची निवड नव्हती तर सत्तेसाठी झालेला एक हाय व्होल्टेज ड्रामा होता। पोलीस बंदोबस्त, काळ्या फिती, सदस्यांची फुटाफूट आणि थेट पोलिसांशी झालेली झटापट या राजकीय रणधुमाळीनं आज संपूर्ण सातारकरांचा श्वास रोखून धरला होता। नेमकं काय घडलं सातारा जिल्हा परिषदेत पाहूयात। साताऱ्यात राजकीय हाय व्होल्टेज ड्रामा। एकीकडे विजयाचा गुलाल तर दुसरीकडे काळे झेंडे, काळ्या भीती आणि बहिष्काराचा एल्गार। सातारा जिल्हा परिषद जणू छावणी बनली होती। सभापती निवडीसाठी सकाळपासूनच कडक पोलिसांचा बंदोबस्त तैनात होता। सदस्यांची ओळखपत्र तपासताना पोलिसांनी कमालीची कडक भूमिका घेतली। यावरूनच वादाची ठिणगी पडली। राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या सदस्यांनी या कडक तपासणीचा निषेध करत हाताला काळ्या भीती बांधल्या आणि प्रशासनाच्या विरोधात संताप व्यक्त केला। प्रवेशद्वारावर पोलिसांशी झालेली बाचाबाची आणि सदस्यांना अडवल्यामुळे वातावरण अधिकच तापलं। संतापलेल्या विरोधकांनी निवडीवर बहिष्कार टाकला आणि इमारतीच्या पायऱ्यांवर बसून जोरदार घोषणाबाजी सुरू केली। जिथं बॅरिगेट लावलेले होते तिथं पोलिसांनी आम्हाला अडवलं। इथं आल्यानंतर झेडपीच्या गेटवर अडवलं। आत सुद्धा आल्यानंतर प्रशासनानं जिथं आत मेटल डिटेक्टर पासून आत जायचं तिथं पोलिसांनी आमचा अर्धा तास वेळ खाल्ला। अक्षरशः आम्हाला वेळेमध्ये आत सुद्धा पोहोचून दिलं नाही आणि त्याच्यामुळं आत गेल्यानंतर म्हटलं की तुमचे मोबाईल काढून घ्या। आणि खरं बघितलं तर गेल्या वेळेला सर्व सदस्यांचं मोबाईल आत होतं आणि आज आमचं मोबाईल काढून घेण्यात वेळ घालवला। कुठलाही खुलासा केला नाही। तिथं सुद्धा आमचा आवाज दाबायचा प्रयत्न केला आणि म्हणून आमचा आवाज दाबतायत। आम्हाला लोकशाही पद्धतीने आम्हाला जे 40-40 हजार लोकांनी निवडून दिले त्या लोकांच्या समोर आम्हाला पुढे आमचं म्हणणं आता जनतेच्या दारात आम्ही जाणच आहोत, पण ते आम्ही सगळं त्यांच्याकडे सांगितलं आणि त्याच्यावर काही खुलासा केला नाही। तुम्ही बसा बसा एवढं सांगितलं आणि म्हणून आम्ही निषेध करून बाहेर पडलो। बाहेर घोषणाबाजी सुरू असताना सभागृहात मात्र वेगळं चित्र होतं। भाजपचे सर्व 34 सदस्य तटस्थपणे उपस्थित होते। अखेर राष्ट्रवादीच्या फुटीर सदस्य लता कर्णे आणि ऋतुजा विराज शिंदे यांनी भाजपच्या साथीनं सभापतीपद मिळवलं, तर भाजपकडून तेजस्विनी कदम आणि ऋषिकेश धायगुडे यांना संधी देण्यात आली। हे सर्व सभापती बिनविरोध निवडून आले। काळ्या फिती लावून जिल्हा परिषदेत आमचे सर्व सदस्य गेले। सभागृहामध्ये त्यांनी तीव्र शब्दात 20 तारखेच्या घटनेचा आणि एकूणच सगळ्या बाबींचा या ठिकाणी जाहीर निषेध केला। ठीक आहे, राजकारणामध्ये जे पराजय ठीक आहे, आज आमचे सदस्य फोडले ती वेळ त्यांच्यावरही येणार आहे, अलग लक्षात। शेवट कसं आणि एक समजून घ्या, आम्ही काही काल राजकारणात आलेलो नाही। या आरोपांना उत्तर देण्यासाठी भाजपकडून बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले मैदानात उतरले। त्यांनी स्पष्ट केलं की लोकशाहीत फक्त बहुमताचा आकडा बोलतो आणि आज तो भाजपच्या बाजूने होता। आमचं बहुमत होतं, आमच्याकडं आज 28 सदस्य आमचे असताना आम्हाला मुद्दामून सत्तेपासून दूर ठेवायचं असं प्लॅनिंग चाललं होतं आणि आम्ही नेहमी म्हणत होतो, सगळे भाऊंनी पण सांगितलं होतं की आमच्याकडे बहुमत आहे, आमचा अध्यक्ष उपाध्यक्ष होणार। आणि आता ते झालं। त्याच्यानंतर पुढच्या आजच्या निवडीत सुद्धा जिथं त्यांनी बहिष्कार टाकला तिथंच हे आहे की त्यांच्याकडे बहुमत नव्हतं, ही वस्तुस्थिती सिद्ध झालेली। काळ्या भीती, बहिष्काराचं अस्त्र आणि आरोप प्रत्यारोपांच्या फैरीनंतर साताऱ्याच्या जिल्हा परिषदेवर भाजप प्रणित पॅनलनं आपलं वर्चस्व सिद्ध केलं। मात्र सदस्य फोडण्यावरून सुरू झालेला हा वाद आता कोणत्या थराला जाणार आणि आगामी काळात याचे कोणते पडसाद उमटणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। इम्तियाज मुजावर, लोकशाही मराठी, सातारा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।